आम्हाला जागा हे बिरहाण आंदोलन गेल्या 1 वर्षापूर्वी झालेलं होतं. आमच्या बसास गावातील आदिवासी बांधवांसाठी कलेक्टर महोदयांनी जी जागा मंजूर केलेली आहे त्या जागेवर यांना घरकुल बांधण्यासाठी जागा मोजून देण्यात यावी असे आदेश दिलेले असताना 1 वर्षापूर्वी आम्ही ते आंदोलन केलं. 1 वर्ष झाला. त्या 1 वर्षामध्ये भूमी अभिलेख यांच्याकडून त्या जागा मोजणी करून यांच्या ताब्यात आत्तापर्यंत देण्यात आलेलं नाही. गेल्या 3 तारखेला त्या गटामध्ये मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख काही पंचायत समितीचे अधिकारी आले होते. जागा मोजून त्यांना ज्या जागेचा जो गट नंबर आहे 69 त्या 69 गटामधील गटाला लागून त्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये तलाव आहे. त्या तलावाच्या किनाऱ्याला लागून जागा त्यांनी पडक जमीन इथं आहे बा, इथं तुम्हाला जागा आम्ही मोजून देतो. परंतु ती तलावाच्या पुढील क्षेत्रामध्ये येते ती जागा. भविष्यात त्या जागेवर यांना जर घरकुल बांधून दिले तर भविष्यात आमच्या या तिथं जीवित हानी होऊ शकते, आर्थिक मोठी हानी होऊ शकते. म्हणजे शासनच्या जिथं पाण्यात ते क्षेत्र जाऊ शकते ते पाणलोट क्षेत्र आहे. त्या पाणलोट क्षेत्रामध्ये संबंधित अधिकारी जागा मोजून देण्यात येत होते. परंतु तिथे आमच्या आदिवासी बांधवांनी त्याला विरोध केला की आमची इथं लेकरं बाळं पाण्यात जाऊन मरू शकते. त्याच्यामुळं ज्या या 69 गटामध्ये जी जागा आहे मोकळी तिथं शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. ते अतिक्रमण काढून त्या जागेवर आम्हाला ते जागा घरकुलसाठी मोजून देण्यात येईल अशी चर्चा त्या दिवशी केली. आणि अद्यापही 2 वर्षापासून आम्हालापासून संबंधित प्रशासन आम्हाला आमच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम तिथलं प्रशासन करत आहे. आपल्या माध्यमातून प्रशासनाचं या ठिकाणी जाहीर निषेध करतो. 1 वर्षापासून आंदोलन केलं तरी जागा मोजणी करून दिली नाही. पावसाळा लागला. आता आमचे हे सर्व आदिवासी बघा आणि आमचे आदिवासी माता भगिनी आहेत, लहान लहान लेकरं आहेत, हे अक्षरशः पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ यांच्यावर आलेली आहे. आणि जर आम्हाला तिथं गावामध्ये जर उघड्यावर पावसात राहण्याची वेळ आज प्रशासनाने आणली आहे तर आम्ही तिथं उघड्यावर का म्हणून राहायचं. आम्ही या बिरहाण आंदोलनाच्या माध्यमातून आज सर्व बिरहाण घेऊन आमचं सर्व परिवार कुटुंब असेल आम्ही तहसीलदार साहेबांच्या कॅबिनमध्ये त्यांच्या दालनामध्ये पाऊस आल्यानंतर आम्ही हे सर्व बिरहाण घेऊन तिथे राहणार. आता पावसाची वाट पाहतो आम्ही. पाऊस सुरू झाला हे सर्व बैठक काढे उचलू आम्ही आणि तहसीलदार साहेबांच्या कॅबिनमध्ये बिरहाण टाकून आम्ही राहू. तिथे पाणी लागणार नाही, काही टेन्शन नाही, ऊन वाऱ्याची भीती नाही. त्याच्यासाठी हे बिरहाण आंदोलन आमचं आहे. याची प्रशासनाने शासनाने दखल घ्यावा मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. एकलव्य आदिवासी संघटना